धाव आले. चला दोन्ही टीमचे 12वे खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. 1+1 पंच. दोन्ही संघाचा 12वा खेळाडू प्लीज 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. आम्ही आपल्याला नम्र विनंती करतोय. दोन्ही टीम प्रदीप षटक क्रमांक 1 साठी दाखल झालेत. पाईकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर टाकलाय. व्हाईट बॉल. एसटी रक्षकाने जर डाय मारून झेल पकडला तर बॉस यांच्याकडून रेड बॉल. ऑन साइडला चेंडूला गॅप मध्ये खेळाय क्षेत्ररक्षक ओमकार. अगदी आलेत वेगात नाही जरूर, परंतु सीमा रेषा अगदी बाहेर चेंडू पकडलाय. या चेंडूवर चौकार येईल निश्चितच, कारण ज्या प्रकारे क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषा बाहेर जाऊन चेंडू पकडलाय, त्यामुळे हा मात्र चौकार. क्षेत्ररक्षकाने मागे जाऊन चेंडू पकडलाय सीमारेषेच्या बाहेर. टीमची धावसंख्या धावफलकावर 7. बिगेट करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. त्याच दरम्यान तनिक्ष ट्रॉफीचे सर्वा सचिन दादा महात्रे साहेब यांचं शुभागमन झाले. कॅप्टन 26 यांच्यावर असलेले प्रेम आणि पाटण तालुका क्रिकेटचे आदर्शस्तंभ. वेलकम सचिन दादा म्हात्रे सर. प्रदीप यांचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 8. कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. ओमकार चेंडू खाली, झेलची संधी असेल, झेल सोडलाय. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्नच झाला नाहीये. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम सूर्यवंशी वाडी इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय प्रदीप यांचं पहिलं षटक समाप्त झाले. टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 9. दुपारचं सत्र षटक क्रमांक 2 गोलंदाज ओमकार. पहिल्या षटकासाठी तुम्ही जास्त वेळ घेतला मित्रांनो, थोडंसं फास्ट खेळा, मॅचला गती द्या. ओमकारचा पहिला चेंडू यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न, मिडॉनला बीट करून चेंडू लॉंगॉनला जाईल. अगदी डीपला क्षेत्ररक्षक आहे संतोष. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. ओमकार यांच्या टीमची धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकांमध्ये 10 धावा. अक्षय आणि त्यांच्या साथीला दीपक. पायावर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड. पंच राजू नाकवा सरांचा इशारा, व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये. आज ज्या प्रकारे या 6व्या पर्वाचा आपण दुसरा दिवस पाहताय, सामना मात्र रंगतदार होईल. कमी गतीने टाकलेला चेंडू, लोवर फुल टॉस, पिकअप स्ट्रोक, चेंडू मिड विकेट, सीमा रेषा पार. अक्षयच्या बॅट मधून जिव्हाळा चषक षटकार.
विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. एक धाव मात्र प्राप्त होईल. ज्या दिशेला संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या मान्यवरांनी बहुमूल्य योगदान दिले त्या सर्व मान्यवरांचा कटआउट आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या मागे. टीमची धावसंख्या धावफलकावर 3 चेंडू अखेर बिनगडी बाद 18. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम NS स्पोर्ट्स सूर्यवंशीवाडी. आपटाकर चेंडू होता ऑन साइडला वळवलाय चेंडूला. एकच धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर या एका धावीच्या मदतीने 19 धावा. ओमकार यांनी अद्याप या 4 चेंडूवर धावा खर्च केल्यात 10. एक अतिरिक्त चेंडू हाताळलाय. एक षटकार आलाय. 2 चेंडू चांगले हाताळावे लागतील आपल्या संघासाठी, कारण क्रिकेटमध्ये एक एक धाव किती महत्वाची असते हे गत सामन्यामध्ये आपण पाहिलं. एकता मिरगाव संघाने अवघ्या एका धावेने सामना जिंकला. मळ्यादेवी कुसरून संघाला बाहेर जावं लागलं. ओव्हर पिच चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन वरून शतरक्षक वेगाने आले. संतोष अगदी संतोष पुढे चेंडू मागे सीमा पार चौकार. शेवटचा चेंडू चुकी केली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. टप्पा चुकला की षटकार ठोकला. फलंदाज अक्षय यांच्या बॅटमधून जिव्हाळ्याच्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून केला जाईल. मी विनंती करेन संपूर्ण टीम चला या. विजयदादा मळ्यादेवी कुसरून संघ आपला शुभ सन्मान जिव्हाळा चषक या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विजय कदम सर फौजी आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. संपूर्ण टीम मळ्यादेवी कुसरून डायमंड 11 डेबेवाडी आपला देखील डायमंड 11 आपला देखील शुभ सन्मान केला जाईल आयोजन कमिटीच्या माध्यमातून. आपण देखील या. अंतिम षटक गोलंदाजीसाठी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज सुमित. सुमितचा पहिला चेंडू नॅचरल लेग कटर. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय जरूर. दुसरी धाव देखील प्राप्त केली जाईल. खराब क्षेत्ररक्षण. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा प्राप्त केल्यात. 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 31. 31 धावा धावफलकावर. कमी गतीने टाकलेला चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. व्ही शेप मध्ये खेळायला हवा होता. अशा प्रकारच्या चेंडूवर तुम्हाला व्ही शेप मध्ये सरळ बॅटने धावा येऊ शकतात. एक नॅचरल लेग कटर. डावखरे आताचा गोलंदाज गोलंदाजी करत असताना सुमित. सुमितचा तिसरा चेंडू अगदी बुंद्यात टाकलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. धाव मात्र 1 प्राप्त होईल. पहिले 3 चेंडू अचूक टप्प्यावर हाताळले सुमित यांनी. ज्या प्रकारे त्यांची गोलंदाजी शैली आहे, ज्या प्रकारचे डावखुरे आताचे गोलंदाज आपण पाहतोय, अचूक टप्प्यावर मारा केला जातोय. सचिन माने 2 रेडबुल डाय मारून झेल पकडला तर बॉस यांच्याकडून कमी गतीने टाकलेला लोवर फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केला जाईल. फलंदाज अक्षय यांच्या बॅट मधून मोठा धमाका. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक बाई स्वरूपात पंच शशी कुलकर्णी सरांचा इशारा येतोय. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 39. 1 टू गो.
शेवटचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर सोडून दिलाय, चांगला निर्णय, पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. या अतिरिक्त धावेने टीमची धावसंख्या 40 रन्स ऑन बोर्ड. 40वा धाव फलकावर पहिलं डावाचा अखेरचा चेंडू. शेवटचा चेंडू देखील ओव्हर पिच, फुलर लेनचा चेंडू ऑफ स्टंपच्या हलकासा बाहेर, निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना NS स्पोर्ट्स सूर्यवंशीवाडी 40वा धाव फलकावर आणि 41 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. वीर मराठा शीतपवाडी 41 रन्स टू विन इन 3 ओव्हर्स. सुनील धोंडे साहेब, क्राईम ब्रांच मुंबई पोलीस यांचं शुभागमन झालंय. कॅप्टन 26 अतुल भालेकर यांच्या बरोबर असलेले जिव्हाळ्याचे संबंध. आज मात्र क्राईम ब्रांच मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेलं एक गोड व्यक्तिमत्व, आपल्या नोकरी बरोबर क्रिकेटची आवड जपली. जिव्हाळ्याचे संबंध, या जिव्हाळ्या चषकासाठी या मान्यवरांचं शुभागमन झालंय. बापू या टोपण नावाने प्रचलित असलेलं हे व्यक्तिमत्व आज मात्र या स्पर्धेला आपला बहुमूल्य आणि अमूल्य वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत. जिव्हाळा चषक 2024 जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष 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 स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. संघ अगदी सातत्याने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. परी 11 संघाचे संघ मालक आणि त्यांच्याच बरोबरीने अजित बडे साहेब, वाई पश्चिम भागातील एक आक्रमक विस्फोटक फलंदाज, यांचं देखील शुभागमन झालंय. सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत करतोय. ही स्पर्धा आहे जिव्हाळ्याची, ही स्पर्धा आहे आपुलकीची, ही स्पर्धा आहे प्रेमाची, ही स्पर्धा आहे स्नेहाची, ही स्पर्धा आहे पाटण तालुका टेनिस क्रिकेटची. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. आबा, मी नम्र विनंती करेन आपल्या शुभ हस्ते माळेदेवी कुसरुण संघाचा सन्मान करण्यात यावा. आबा, आज ज्या प्रकारे स्पर्धेचं टायटल आहे जिव्हाळाकरांचा जिव्हाळा चषक आणि हा जिव्हाळा जपलाय अतुल भालेकर आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार, अगदी ज्या प्रकारे या प्रत्येकाचा सन्मान केला जातोय, संपूर्ण टीमचा सन्मान आपण करत आहोत. तेजस, हा सन्मान मात्र आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्स मध्ये टिपत असताना ओम साई MTC चे कॅमेरामॅन तेजस म्हात्रे 8182 खोणीगाव. थँक्यू सो मच टीम माळेदेवी कुसरुण, विजय दादा, अक्षय दादा, अर्जुन दादा, अगदी थँक्यू सो मच. संपूर्ण टीमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. असंच प्रेम आपलं कॅप्टन 26 बॉस आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेटवर राहावं हीच सदिच्छा. आज ज्या प्रकारचा हा 6व्या पर्वाचा दुसरा दिवस आपण पाहतोय, लक्ष जरूर समोर सेट केलंय. 41 धावांचं लक्ष मोठं आहे, कठीण नाहीये. पहिल्या डावामध्ये 40 धावांची नोंद केली धाव फलकावर टीम NS स्पोर्ट्स सूर्यवंशीवाडी आणि आता मात्र दुसऱ्या डावाचा खेळ मात्र चालू होईल. 41 धावांचं लक्ष. प्रत्येकाला क्रिकेटची आवड असते, परंतु क्रिकेट बरोबर आपलं शिक्षण, आपला व्यवसाय, आपली नोकरी सांभाळत असताना आज मुख्य व्यासपीठावर आपण मान्यवर पाहतोय. सकाराम शेठ कदम, परी 11 संघाचे संघ मालक, NMPL मध्ये त्यांचा संघ खेळला आणि क्राईम ब्रांच मुंबई पोलीस सुनील धोंडे सर, बापू, त्यांना देखील क्रिकेटची आवड आहे, परंतु आपला अगदी नोकरीमधलं वर्चस्व. पहिला चेंडू इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, नो बॉल. चेंडू हातातून निसटला असावा कदाचित आणि दुपारच्या सत्रामध्ये अशा चुका तुमच्याकडून होणं अपेक्षित नसेल टीमला. हा चेंडू असेल फ्री हिट. एक धाव मात्र आली अतिरिक्त स्वरूपात. धावांचा श्री गणेशा होतोय. स्वप्नीलचा फ्री हिटचा चेंडू हाफ वॉली होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. चेंडू आणि बॅटचा समन्वय होत नाहीये, निर्धाव चेंडूचे होते सांगता. टीमची धावसंख्या धाव फलकावर एक चेंडू अखेर एक ओमकार आणि त्यांच्या साथीला प्रदीप.
पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतील. दुसरा चेंडू कमी गतीने टाकलेला ऑन साइडला चेंडूला फक्त वळवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे वर्तुळाच्या आतमध्ये. एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. एक धाव टीमच्या टोटल मध्ये ओमकार यांचं खातं उघडलं जात आहे. 2 चेंडू अखेर 2 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज स्वप्नील बॅकवर्ड पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये लॉंग ऑन डीपला आहे आणि डीपला स्क्वेअर लेग तैनात केलाय. 41 लक्ष. तिसरा चेंडू कमी गतीने टाकलेला चेंडू लोअर फुल टॉस मिस टाइम फटका. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पकडला जाईल झेल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. अक्षय याने टिपलाय झेल आणि परतावा लागेल फलंदाज प्रदीप यांना. शिकार ठरलेत. सुमित इन ॲट नंबर 3. 3 चेंडूंचा खेळ झाला. 1 गडी बाद 2. टीम वीर मराठा शितपवाडी ज्या संघाच्या नावामध्ये मराठा आहे तो संघ हार मानणार नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत मात्र हा संघ लढेल. 41 धावांचं लक्ष. पहिल्या षटकामध्ये स्वप्नील यांनी अचूक टप्प्यावर मारा केलाय. सुमित पहिला चेंडू स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न टायमिंग झाला नाहीये. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. टिपला जाईल झेल. प्रवीण यांनी पकडलाय झेल. फलंदाज बाद. तनिक्ष ट्रॉफीचे सर्वे सर्वा सचिन म्हात्रे सरांचा शुभ सन्मान. मी विनंती करेन समाधान दादा आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात यावा. आज मात्र पाटण तालुका टेनिस क्रिकेटचे आधारस्तंभ म्हणून सचिन सरांनी आपल्या एक स्थान प्राप्त केले. तनिक्ष ट्रॉफीचे सर्वे सर्वा संपूर्ण नवी मुंबईमध्ये आणि पाटण तालुका क्रिकेटची सुरुवात ज्या वेळेला झाली त्यावेळेला सचिन सर उपस्थित होते आणि तेव्हापासूनचे ऋणानुबंध जपलेत आणि नारळ त्यांच्या हस्ते अगदी वाढवला होता. थँक्यू सो मच सचिन म्हात्रे सर. फुल टॉस चेंडू आडव्या बॅटने हवेत खेळला. हॅट्रिकची संधी असेल आणि ते मात्र टिपला झेल. या स्पर्धेमधील 5वी विकेट हॅट्रिक होते. गोलंदाज स्वप्नील. स्वप्नील सूर्यवंशी आणि खराब शॉट सिलेक्शन. सचिन माने न्यू बॅटर. रनअप मध्ये व्यत्यय आलाय. पावलं चुकली आणि थांबलेत गोलंदाज स्वप्नील सूर्यवंशी आणि चांगला निर्णय. ज्यावेळेला तुमच्या आयुष्य असो अथवा क्रिकेट पावलं चुकतात एक क्षण थांबा आणि पुन्हा सुरुवात करा. ते चित्र पाहायला मिळतंय. लोअर फुल टॉस ऑन ड्राईव्हचा फटका. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. धावचेची संधी जरूर होती परंतु आपल्या सहकार्याला योग्य क्षणाला परत पाठवले. पहिलं यशस्वी षटक पूर्ण होत असताना धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केले. 3 स्वप्नील सूर्यवंशी यांचं यशस्वी षटक. 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. 39 धावा. टीम वीर मराठा शितपवाडी 39 रन रिक्वायर्ड इन रिमेनिंग 12 बॉल्स.
चला दोन्ही टीमला नम्र विनंती केली जाते की स्पीडअप करा प्लीज. सातत्याने एकच गोष्ट सांगावी लागते, कारण आज या 6व्या पर्वाचा चॅम्पियन संघ कोण असेल हे देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी अगदी वेळ हवाय. दीपक षटक क्रमांक 2. दीपकचा पहिला चेंडू सरळ जाऊन पायावर आदळतोय. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता. 12 चेंडू मध्ये विजयासाठी 39 धावांची गरज असताना मात्र पहिला चेंडू निर्धाव आलाय. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदललं जाईल. हात खोलावे लागतील फलंदाजी करणाऱ्या टीमला. हात खोलण्यासाठी पुढे सरसावून अगदी गॅप मध्ये खेळणारे क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दरम्यान एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 3 धावा. शॉट ऑफ लेंथ बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग झाला नाही. एका हाती कॅच पकडलाय. वॉटर कॅच ऑफ द मॅच. स्वप्नील यांनी एका हातामध्ये झेल पकडलाय. अगदी या शाळेमध्ये जसे आपण लहानपणी एका हाती झेल पकडायचो तसा झेल पकडलाय. बालपणीची नक्कीच आठवण जागृत झाली असेल. सातत्याने खराब फलंदाजी. टीम वीर मराठा शीतपवाडी प्रत्येक फलंदाज चुकीचे फटके खेळतोय आणि मात्र टीम सातत्याने ठराविक अंतराने गडी बाद होत असताना धक्का टीमला 4था. 1.3 चेंडूंचा खेळ झालाय. सचिन माने बाद झालेत. न्यू बॅटर सौरभ. लक्ष जरूर मोठं आहे परंतु कठीण नाहीये. मोठे फटक्यांची गरज टीम वीर मराठा शीतपवाडी. वेगाने हाताळलेला चेंडू पडल्यानंतर स्किट होतोय. सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावांसाठी अगदी सातत्याने संघर्ष करत असताना टीम वीर मराठा शीतपवाडी या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना दीपक यांनी 4 चेंडूमध्ये अवघी 1 धाव खर्च केली आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील पडल्यानंतर कट होतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावसंख्या धाव फलकावर 3. 4 गडी बाद. 1 टू गो. शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावर आता अवघ्या 3 धावा धाव फलकावर 2 षटकांचा खेळ समाप्त. टीम वीर मराठा शीतपवाडी 6 चेंडू मध्ये अशक्य असं आव्हान विजयासाठी बनवायचे आहेत. 38 धावा. 6 चेंडू 38 ची गरज. 38 रन रिक्वायर्ड इन लास्ट 6 बॉल्स. अक्षय शेठ म्हात्रे, कुणाल शेठ म्हात्रे, खोनी डोंबिवली, ओमसाई MTC हे फक्त नाव नाहीये, हा ब्रँड झालाय ब्रँड. आणि तेजस म्हात्रे अगदी निवांत मध्ये मॅचचा अगदी टेलिकास्ट करत असताना पहिला चेंडू हवेत खेळलाय. जेलची संधी अगदी यष्टीरक्षकाला जरूर होती परंतु पाय लागलाय असं पंचांचा निर्णय. 1 आला 1 धाव घोषांकित क्षेत्रामध्ये. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर 4. कालचा विक्रम तोडला जाईल का? काल लो स्कोरिंग सामना आपला पाहायला मिळाला. आडव्या बॅटने चेंडूला लपेटलाय. चेंडू डीप बॅकवर्ड स्कोरला एक सीमा रेषा पार. फलंदाज ओमकार यांच्या बॅट मधून धमाका. जेव्हा तर हा देखील स्ट्रोक स्वीप केलाय समोरच्या दिशेने. एका हाती झेल. या सामन्यामध्ये सलग दुसरा झेल पकडला एका हाती. जणू काही सूर्यवंशी वाडी संघाच्या गोलंदाजांनी प्रॅक्टिस केली एका हातामध्ये झेल पकडण्याची. फलंदाज झेलबाद. मधली काठी काढली. फलंदाजाचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय.
असेल सागर. या सामन्यातील दुसरी विकेट हॅट्रिक होईल का? हॅट्रिकचा चेंडू बुंद्यात टाकला होता अगदी यष्ट्यांच्या बाजूने. 22 स्वरूपात एक धाव आली आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजीसाठी गोलंदाजी ओळख आहे सागर. चांगली गोलंदाजी केली आहे टीम NS स्पोर्ट्स सूर्यवंशीवाडी. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. 1 to go. शेवटचा चेंडू समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. धाव मात्र घेतली जाणार नाहीये. विजयाचं पूर्ण अगदी औपचारिकता पार पडत असताना टीम NS स्पोर्ट्स सूर्यवंशीवाडी. अभिनंदन टीम NS स्पोर्ट्स सूर्यवंशीवाडी. हार्ड लक बॅड लक. वीर मराठा शितपवाडी. चला डायमंड 11 डेबेवाडी टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. त्यांच्या विरोधात NS स्पोर्ट्स सूर्यवंशीवाडी.